मिनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण गडिंग्लजमधील 5 जिल्हा परिषद गट आणि 10 पंचायत समिती गणांचा आढावा घेतोय। मागच्या भागात आपण हलकर्णी जिल्हा परिषद गटाचा आढावा घेतल्यावर आज आपण जाणार आहोत ते त्याच्या नजीकच्या भडगाव गटामध्ये। तर नमस्कार, मी प्रकाश चोथे आणि आपण पाहत आहात गडिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुक्यातील घराघरात केबल नेटवर्कच्या माध्यमातून पाहिले जाणारे सर्वांचे आवडते टीव्ही चॅनल अर्थात आर न्यूज चॅनल। आज आपण ओळख करून घेऊया 62 नंबरच्या भडगाव या जिल्हा परिषद गटाची। भडगाव गट सर्वसाधारण अर्थात खुला असून त्या अंतर्गत 123 भडगाव आणि 124 महागाव हे 2 पंचायत समिती गण समाविष्ट आहेत। त्यापैकी भडगाव पंचायत समितीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग तर महागाव पंचायत समितीसाठी सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडले आहे। या गटातील मतदारसंख्येचा विचार करता भडगाव गणात 7459 पुरुष आणि 7630 स्त्रिया असे एकूण 15089 मतदार आहेत। तर महागाव गणामध्ये 8505 पुरुष आणि 8778 स्त्रिया तसेच इतर 3 असे एकूण 17286 मतदार आहेत। एकूण भडगाव गटामध्ये 32375 मतदार आहेत। या गटात समाविष्ट असणाऱ्या गावावर एक नजर टाकूया। 123 भडगाव गणामध्ये भडगावसह चन्नेकुपी, तन्नवडी, खमलेट्टी, शिंदेवाडी, मुगळी, हनुमंतवाडी ही गावे समाविष्ट आहेत। तर 124 महागाव गणात महागावसह उंबरवाडी, वैरागवाडी, हसूरवाडी, हसूर सासगिरी, हरळी बुद्रुक, हरळी खुर्द, हुनगीनाळ, चिंचेवाडी ही गावे येतात। गतवेळच्या निवडणुकीत इथे ताराराणी आघाडीच्या राणी खमलेट्टी यांनी विजय साकारला होता। राष्ट्रवादीकडून लढलेल्या अरुंधती चव्हाण आणि विकास आघाडीच्या ज्योत्स्ना पत्ताडे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता। भडगाव पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीच्या श्रेया कोणकेरी मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या। ताराराणी आघाडीच्या संपदा पाटील आणि विकास आघाडीच्या मंगल कोणकेरी यांना पराभव पत्करावा लागला होता। महागाव पंचायत समितीमध्ये ताराराणी आघाडीचे विजयकुमार पाटील विजयी झाले होते। विकास आघाडीचे बाळकृष्ण परीट आणि राष्ट्रवादीच्या सुजाता नाईक यांना पराजय पत्करावा लागला होता। गत विधानसभेच्या आकडेवारीवरून या गटातील नेत्यांच्या ताकदीचा विचार करायचा झाल्यास भडगाव गणामध्ये नंदाताई बाबुळकर यांना 2407, राजेश पाटील यांना 2855, मानसिंग खोराटे यांना 1217, अप्पी पाटील यांना 1727, शिवाजी पाटील यांना 2564 मते मिळाली आहेत। तर महागाव गणामध्ये नंदाताई बाबुळकर यांना 1683, राजेश पाटील यांना 1680, मानसिंग खोराटे यांना 746, अप्पी पाटील यांना 4439 आणि शिवाजी पाटील यांना 2745 मते मिळाली आहेत। एकूण गटाचा विचार करता नंदा बाबुळकर या गटामध्ये 4090, राजेश पाटील यांना 4535, मानसिंग खोराटेंना 1963, अप्पी पाटील यांना 6166 तर शिवाजी पाटील यांना 5309 मते मिळाली आहेत। सध्याच्या उमेदवारीचा विचार केल्यास राष्ट्रवादीकडून अमर चव्हाण तर भाजपकडून श्रीशैल पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्याशिवाय अर्ज भरलेल्यांमध्ये संदीप चव्हाण, अण्णासाहेब पाटील, मल्लिकार्जुन आरबोळे, अनिकेत कोणकेरी, सुभाष चोथे, सोमनाथ पाटील, विजयकुमार खमलेट्टी, दयानंद कांबळे, मारुती कडूकर आदींचा समावेश आहे। भडगाव पंचायत समितीसाठी मल्लाप्पा भुई, दयानंद पट्टणकुडी, सुधाकर गोलराके, वसंत नाईक, शिवाजी करिगार, गणपतराव पट्टणकुडी, विठ्ठल पुजारी, अवधूत सुतार, केंपण्णा कतगार आदींचा समावेश होता। त्यापैकी शिवाजी करिगार यांना राष्ट्रवादीने तर मल्लाप्पा भुई यांना भाजपने उमेदवारी दिली आहे। काहींनी माघार देखील घेतली आहे। महागाव पंचायत समितीसाठी स्नेहल पाटील, मीनाक्षी पत्ताडे, भारती पाटील, उर्मिला पाटील, वनश्री चोथे, राजश्री घेवडे, प्रतिभा चव्हाण, वैशाली देसाई, सुरेखा चव्हाण आदींनी अर्ज दाखल केले आहेत। इथे मीनाक्षी पत्ताडे यांना भाजपने तर प्रतिभा चव्हाण यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे। 27 जानेवारी पर्यंत अर्ज मागे घेण्यास मुदत आहे। त्यानंतर कोण राहणार रिंगणात आणि कशी होणार लढाई याचे चित्र स्पष्ट होणार आहे। तोपर्यंत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू। त्यासाठी आमचे आर न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।